नमस्कार सगळ्यांना. कशात बरे आहेत ना? मी पण बरी. झाले आता कामधंदा. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला मार्गी लागायचंय. लेकरं येते शाळातून, आता शाळेचा टाइम झालाय. तिकडून येऊन ट्युशनला जाते ना. आलं तर चहा पाणी बनवून द्यावं लागतं ना त्यांना. चहा पाणी बनवायच्या टायमाला पण बिस्किटच पाहिजे, हेच पाहिजे, तेच नाही पाहिजे असं करतात. काय करावा? आता मी घरी असते, मला टेन्शन असते ना सगळं. मलाच काळजी ना सगळी. घरी कोणी नसतं या, मलाच बघावं लागते सगळं. ऐकतच नाहीत लेकरं. आता लेकराचं तर कसं असतंय तुम्हाला माहिती आहे. हे असलं तर ते मागतेत, ते असलं तर हे मागतेत, असं लेकरांचं असतं या. पण आता काय करायचं, आम्ही नाही का एवढे लेकरं सांभाळणे. आता 2 नातरुंड आहे जवळ, बाकीचं तर लांब लांब आहेत. 2च आहेत जवळ. त्यांना तरी जाऊ द्या, सांभाळायचा मौका भेटलाय, सेवा करायचा मौका भेटलाय, तर कशाला आपण सेवा सोडायची. मला तर लय अवलादीची सेवा करायची लय मला तर हौस आहे. आता एवढं पण माझं वय झालंय ना, तरी पण मी हे करत ना, म्हणजे मी थकत नाहीये. मी थकत नाही. मी थकते का? मला ते सून आणि लेक थकवतं या, म्हणून मी थकते. ते जर माझ्या बरोबर नीट राहिले ना, माझ्या बरोबर, तर मी नाही का त्यांचा सोन्याचा संसार करून दाखवून, अजून बी मेहनत करून सोन्याचा संसार करून दाखवून मी त्यांचा सोन्याचा. पण माझ्या बरोबर कोणी नीट नाही, तर मग मी काय करणार. माझ्या बरोबर कोणीच नीट नाहीये. सगळ्याला वाटतंय मी मोठं, त्याला वाटतंय मी मोठं, त्याला वाटतंय मी मोठं. मग मीच काय बारीक बनू का? नाही, मी नाही बारीक बनणार. नाही मी बारीक बनणार. का बारीक बनू? मी का बारीक बनू सांगा. मी हे बघा, लहानाची मोठी असताना एवढा मोठी झाले, लेकरवाळा झाले, संसार केला, घरवाले सांभाळले, नवरा सांभाळला, एवढे लेकरं सांभाळले, लहानाचे मोठे केले. त्यांना हाय काय नाही ती, काय हाय ती, काय पाहिजे काय नाही, मी सगळं बघितलं त्यांचं. सगळं त्यांना मार्गी लावलं. काय जलमल्या लगे कामालाच लागले का काय? म्हणतात आम्ही काम केलं. जन्माला तू मला वाटते चालायला लागले, लगे कामालाच लागले असं वाटते. आता आपली आई बोलती ग बसायचं, माझ्या तोंडाला कशाला लागायचं. माय माता आहे ना, आई काय बी बोलती या, तीच बोलन आणि तीच माया करन ना. का बाहेरचे येऊन माया करणार आहेत का तुमची? का बाहेरच्यांना कळकळ येणार आहे का तुमची? सुख असो दुःख असो सगळं आईच सगळं सांभाळून घेते ना. बरं, सुखाच्या सोबती तर सगळे आहेत. सुखाच्या सोबती सगळी दुनिया आहे. सुखाच्या सोबती सगळी दुनिया आहे. पण दुःख आल्यावर कोण आहे सांगा ना तुम्ही. दुःख आल्यावर कोण जवळ उभा राहतंय? कुणाला करावं लागतंय? मग आईलाच करावं लागतंय ना. आईलाच करावं लागतंय. ते नाही समजत त्यांना. नुसतं मला फरक केला, त्याला नाही फरक केला, त्याला चांगलं सांभाळलं, मलाच ऐसं सांभाळलं. अरे काय आईला मारून टाकता ह्या. बोलून बोलून अरे कुठं 7 जन्म घेतलं तरी तुम्हाला असली आई नाही भेटणार. आणि माहिती बी आहे तुम्हाला, या आईचा जीव प्राण या लेकरावर लई आहे. कधी माहेर बघितलं नाही या लेकरांसाठी, कुठं गेले नाही या लेकरांसाठी. नवरा सोडून लेकरं सोडून कुठंच गेले नाही. सगळं गणगोत बोलतंय मला की काय बाई आहे, हिला लेकरं नवरात पाहिजे. कुणी आता मला बोलवत नाहीये. पहिलं तरी ये जा म्हणायचे,
आता नाही मला बोलवत कुणी. त्यांना माहिती आहे हिला लेकरं नवरच लागते, कशाला बोलवते मला. नाही बोलवत कुणी आता. हा, आणि आत्ता मला एकलं पाडल्या की कुणी माझ्या समोर सांभाळला पण त्यांना असं वाटतंय की हिचा हवा लागन का हिचा वारा लागन आणि आमच्यावर बुरा असर पडन असं वाटतं हो बहिणींनो. म्हणून रडते मी जास्त. तुम्ही म्हणत असता की ही ताई का रडत्यात, ह्या ताई का रडत्यात. आता मी 2 शब्द बोललेले तुम्ही ऐकलेच असतील की माझा आत्ता कुणाचा वारा नाही पाहिजे ना माझी हवा नाही लागायला पाहिजे, असं त्यांचं वातावरण झालंय आता माझ्या परिवारचं. मग आता हे आईनं जायचं कुठं हे आईनं? कुठला सारा हे आईला? कुणाच्या घरी जाणार आई सांगा? कुणाच्या घरी जाणार आई ही आता? परक्याच्या घरी जाऊन राहीन का? हा, म्हणून या बाका मी रडते. तुम्हाला वाटत असताना ताई का रडत्यात म्हणून मला रडा येतंय. मी कधी हे लेकर सोडून कुठे गेले नव्हते, म्हणून अजून बी मला हे लेकरांना सोडून कुठं जावं वाटत नाहीये. अजून बी नाही जावं वाटत. एकच पोरगा आलं खाय तर माझा जीव नुसता असा होतोय, असा जीव माझा धडकत आहे. काय सांगायचं ह्यांना, कसं सांगायचं ह्यांना? म्हणू का अरे तुम्ही लांब जातात म्हणून माझा जीव धडकतय म्हणू? हा, मी त्यांच्या पुढं नक्की होऊ आणि यांच्या पुढं वाटणार की आमच्या शिवीला राहत नाही. पण माझ्या मनातलं तुम्हाला सांगायले बहिणींनो. मी लय झालेले बघा. मी एवढी टेन्शन मध्ये आहे ना, लय टेन्शन मध्ये आहे. मी ऍक्टिंग करत नाही. कसली ऍक्टिंग करणार? हे घरवाले मला काही साथ दिलेत का? ते लेकरं थोडस मदत करतात तर त्यांना पण म्हणतात ए आई इडी झाली या युट्यूब मध्ये, आई युट्यूब मध्ये इडी झाली या, हिच्या नका नादी लागू. म्हणजे काय मला काय एवढं युट्यूब पैसा द्यायला आणि मी पैशाचे ते उत्मात करायला लागले, घालायले कपडे कसले बी, वागायले कशी पण, राहायले कशी पण, मी असे करायले का युट्यूब बाबा? की तुम्ही मला लय एवढे पैसे दिले त्या जीवावर मी लागले एवढी उड्या मारायला? काय मी 4 शब्द मोबाईल मध्ये बोलते तेच आहे ना, ते 4 शब्द पण त्यांना आवडणार. काय म्हणतात भंगारत नाटक करायली, काय असलं करायली, काय तसलं करायली, कोण हिला पैसे देणारे, ते जानकारी ऐकते मोबाईल मधली आणि म्हणते की नाही भेटतात पैसे म्हणून नुसतं आमच्या पोरांना हाताखाली घेऊन काम करायली या असं म्हणतात मला. मग मला लय रडा येत या, म्हणून मी रडते या. मला काय पैसे भेटणार नाहीत का युट्यूब बाबा? हा, भेटन ना मला काय ना काय. फूल नाही तर फुलाची पाकळी तरी भेटन ना मला. फूल नाही भेटलं, ही पाकळी तरी उडून जायची, अशी भुर्र उडून जाती पाकळी, तेवढं तरी मला भेटन ना. बघा हिला येतात का युद्ध? हिचे युद्ध बंद झालेत यायचे. तुझे व्हिडिओ कुणाला पसंत नाही तर मला असं म्हणतात, तुझे व्हिडिओ कुणी बघत नाही काय? माझे व्हिडिओ एवढे वाईट आहेत का हो? त्याने अजून व्हिडिओ नाही बघितला. त्यांना वाटतंय कोण हिचे व्हिडिओ बघतय. पण माझ्या भरपूर आया बहिणी बघतात, माझ्या भरपूर भाऊबंद बघतात, माझे बाळ गोपाळ बघतात, भरपूर बघतात. तुम्ही किती पण माझ्यावर कोपलात ना तरी माझे युट्यूब बाबा, माझा परमेश्वर कोपणार नाही माझ्यावर. माझं होईन चांगलं. मी म्हणते ना, अरे तुम्ही तर आत्ताच मला बघत नाहीत, तुम्हाला काम नाही, धंदे नाहीत, काय नाहीत, तुम्ही मग मला कसं खायला घालणार? म्हणून मी आहे युट्यूब चॅनल खोललं या आणि काहीतरी माझं होईन. म्हातारपणाला तुम्हाला बी देईन 2 पैसे, मी पण
म्हातारपणात 2 पैसे खाईन. आत्ताच एवढं माझं वय झालंय, अजून माझं 5-10 वर्षांनी किती वय होईन तर मला काहीतरी युट्यूब बाबा माझं काहीतरी चांगलं जीवनाचं कल्याण करते म्हणून मी करायला लागले या. तर म्हणते कोण नसतंय देत काय, तू लगेच येडव काढायला म्हणून तुला देते का? आणि काय एवढं तुझ्यात ये म्हणलं, माझ्यात असू नसतो तुम्हीच मला खाली गाळायला लागलात, माझे गुडघे वडायला लागलात महाग, पाय वडायला लागलात महाग, आणि मग माझी पब्लिक तर मला करायला लागली ना सपोर्ट. माझ्या माय बहिणी भाऊबंद तर मला सपोर्ट करायला येत ना. माझे युट्यूब बाबा आहेत, माझे फॅमिली, आपली युट्यूब फॅमिली आहे, मला करण सहकार्य बघते ना माझ्या एडो, हे का नाही बहिणींनो? होईन ना माझं चांगलं का? ह्यांचा हसू होईन, माझ्या घरच्यांचा हसू होईन का? नाही होणार ना. नका माझ्या घरच्यांचा हसू करू, म्हणून रडा येतो मला, मी खरखर रडते. आतापर्यंत तुम्ही बघितलं का माझी कोणची ऍक्टिंग अगर काय, जसं घरातलं आहे तसंच मी तुम्हाला सांगते. या मोबाईल नाही काय नाही माहितीये का तुम्हाला? त्या पोरीने दिला होता मोबाईल हॅपी बर्थडे करून, तर ते पण मोबाईल त्या दुसऱ्या पोराला द्यायचा आहे. त्याचा मोबाईल खराब झालाय, ते म्हणतो तुला काय करायचंय मोबाईल, ते माझं बारका मोबाईल घे आणि मग कर त्याच्यावर, मला म्हणते. म्हणलं जाऊ दे, बारका तर बारका दे, कशी पण करन देव परमेश्वर मा. तुम्ही जरी मला वाईट समजलं तर देव तर मला वाईट नाही समजणार. सपोर्ट करा मला, सपोर्ट करा. मोठ्यांना सपोर्ट करतात तसं या आईला करा सपोर्ट, या बहिणीला सपोर्ट करा. ठेवते मोबाईल. तिकडून जाऊन ठेवते.